चवीच्या जेवणाची लज्जत, स्वादच्या जायकेदार मसाल्यांसोबत, स्वाद कांदा लसूण चटणी, खरडा चिकन, मटन मसाला, पांढरा रस्सा मसाला, स्वाद बिर्याणी मसाला यासह 105 प्रकारचे मसाले. स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध. आजच जवळच्या दुकानदाराकडून हक्काने मागून घ्या. अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले, पलूस आणि बिटा. अजितदादांनी दिला होता दम तर सदाभाऊंनी केलं कौतुक. निवेदक श्रीकांत मानेंच्या शब्दांची वाळव्यात मोहिनी. राजकारणात कधी कोणाचे शब्द कोणाला टोचतील तर कधी कोणाला भावतील याचा नेम नसतो. आपल्या अमोघ वाणीने भल्या भल्या नेत्यांना दाद द्यायला लावणारे निवेदक श्रीकांत माने सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहेत. ईश्वरपूरच्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्या निवेदकाला मिश्किलपणे बघून घेतो असा दम भरला होता, त्याच श्रीकांत मानेंच्या निवेदन शैलीवर आता माजी मंत्री सदाभाऊ खोत फिदा झाले असून त्यांनी वाळव्याच्या जाहीर सभेत मानेंचे तोंड भरून कौतुक केलं. काही दिवसापूर्वी ईश्वरपूर येथील एका कार्यक्रमात श्रीकांत माने यांनी जयंत पाटील यांचा उल्लेख आवाजाचं देखणेपण लाभलेलं नेतृत्व असा केला होता. त्या मंचावर उपस्थित असलेल्या अजितदादांनी आपल्या खास शैलीत मानेंची फिरकी घेत जयंतराव देखणे आणि आम्ही काय बिन देखणे आहोत का, तुला बघतोस, तू ये माझ्याकडे असा मिश्किल दम भरत सभेत हास्य लहरी पिकवल्या होत्या. दादांच्या या दम देण्याची चर्चा अजून शमत नाही, तोच वाळवा येथील शिवसेना महायुतीच्या सभेत सदाभाऊ खोत यांनी श्रीकांत मानेंच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. सदाभाऊंनी आपल्या भाषणाची सुरुवातच कवी विठ्ठल वाघांच्या कवितेने करत शेतकरी आणि मातीचे नाते अधोरेखित केलं. त्यानंतर निवेदक श्रीकांत माने यांच्याकडे पाहत ते म्हणाले की शब्दांच्या जोरावर लोकांची मने जिंकणाऱ्या मानेंचे अभिनंदन. तुम्ही आमचं एकाचं नाव कौतुकानं घेताय, तुमचेही आभार. भर उन्हात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतीक्षेत असलेल्या गर्दीला आपल्या विनोदी आणि अभ्यासपूर्ण शैलीने खिळवून ठेवण्याचं काम माने यांनी चोख बजावले. एका बाजूला अजितदादांची तिरकस फटकेबाजी आणि दुसऱ्या बाजूला सदाभाऊंची शाबासकी मिळाल्याने कुंडलच्या या श्रीकांतची चर्चा आता संपूर्ण सांगली जिल्ह्यात रंगली आहे. मला माहित आहे ऊन प्रचंड आहे. विठ्ठल वाघाने एका कवितेमध्ये म्हटलं तर आम्ही जन्मलो मातीत आगा किती होणार गा माती. आज आपली तीच अवस्था झाली आहे, कारण सगळी आपण मातीत जन्मलो आणि खऱ्या अर्थानं आपण संघर्षमय जीवन जगत. सूत्रसंचालन करणारे तुमचंही मी सरजी अभिनंदन करतो. तुम्ही आमचं एकाचं नाव घेताय. आम्ही सावलीत उभा राहून बोलतोय, ऐकणारे मात्र उन्हात बसून आमचं ऐकते ते. त्यांना वाटत असेल की आता हे नेमकं चाललंय काय. तुम्ही म्हटलं बाटल्यांचा आवाज करू नका, ह्या तर प्लास्टिकच्या बाटल्या आहेत त्या. आणि म्हणून मला वाटतं पाणी पिल्याशिवाय माणसं तग धरतील कशी. मी बघितलं एका जवळ एक बाटली आली की अख्खी बाटली संपवतं या. म्हणजे जसं हौदातलं पाणी सापावं तशी अवस्था झाली. आणि तुम्ही तर मगाशी म्हणला एकनाथ शिंदे साहेब 5 मिनिटात येते ते. मी आभाळाकडे बघायला लागलो, नेमकं यायला लागलंय का काय. पण अजून काही ते आले नाहीत. पण काही का असं ना, एवढ्या उन्हात सुद्धा खऱ्या अर्थानं तुम्ही जे थांबला, म्हणजे तुम्ही ठरवलंय की गौरव भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ.